हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण निघालोय अर्नाळा बीच फेस्टिवलला. विरारला उतरून बस किंवा ऑटोने तुम्ही जाऊ शकता. आपण का चाललोय हे बघून कारण तर कळलंच असेल तुम्हाला. छत्रपती शिवरायांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती. खरी तलवार कधी बघायला मिळेल तेव्हा मिळेल, पण ही पाहून घेऊया आपण. आणि ज्यांना नाही जमलं जायला त्यांनी आज बघून घ्या. तलवारी बरोबर इतर शस्त्रे, त्यांची माहिती. छान आयोजन केलं होतं. व्हिडिओत सगळं नाही कळणार, तरी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या तलवारी, तोफेच्या गोळ्यांचे एवढे प्रकार आणि लिखित माहितीसुद्धा खूप होती, जी कधीच माहीत नव्हती. या निमित्ताने कळली. मराठ्यांच्या तलवारी वेगळ्या, मुघलांच्या तलवारी वेगळ्या. आणि हे अशीच माहिती जर हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. तुम्हाला काही त्याचं नुकसान नाही, पण मला प्रोत्साहन नक्कीच मिळते असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्यासाठी. किती वेळ लागला असेल यांना ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गोळा करायला, आणि किती मेहनत पण सगळं एकत्र जुळवून आणायला. तर त्यांचे खूप आभार. त्यांनी जिजाऊ आणि शिवबांचा काही प्रमाणात का होईना पण इतिहास जवळून दाखवला. बऱ्याच गोष्टी या मोडी लिपीत सुद्धा होत्या, तेवढं एक शिकायचं राहून गेलं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी वाचता नाही आल्या. तोफेचं गोळ्यांचे प्रकार आणि आकार तरी किती वेगळे. टीव्हीमध्ये एक मोठा गोळाच नेहमी पाहिले. राजपूत तलवार पाहून मागे मी जेव्हा राजस्थानला गेले होते, हे महाराजांना तेवढं आदर आणि प्रेमाने घेतात, खूप मानतात तेही लोक. असे फोटोही काढून देत होते तिथे. मग काय, मिळालेला चान्स कोण सोडते. माझ्या बडबडीबरोबर हे वाचतही जा. कोणती हत्यारं, त्याची नाव काय. एक तलवारीची मूठ वेगळी, कसं कम्फर्टेबल आहे कोणतं हत्यार वापरायला. लहान होतो तेव्हा खराट्याच्या खाडीने धनुष्यबाण बनवलेला आठवतो. खरा पहिल्यांदाच पाहिला इथे. बरेचसे वसई किल्ल्याचे फोटो सुद्धा होते इथे. बघून अभिमान वाटला. आमची वसई. ह्या सगळ्यात व्हिडिओ काढायचा राहूनच गेला. जुना व्हिडिओ आहे हा, पण म्हटलं तेवढंच एक असू दे. परत कधी मिळाला चान्स तर नक्की नीट काढीन व्हिडिओ. चला, आता हे सगळं संपून निघायची वेळ झाली. तुम्ही केलं का लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता जरा समुद्रावर फिरूया. इथेही बरीच गर्दी होती, पण तरी एक हे दाखवायचंच राहून गेलं ना. खूप सारी माहिती होती, पण खरंच भाषा न येत असल्याचं दुःख खूप जाणवलं. तुम्हाला येतं का ही भाषा वाचता लिहिता? हे सुद्धा दाखवायचं राहिलंच. थोड्या कमी गर्दीच्या ठिकाणी जाऊन उभे राहिलो. आणि किनाऱ्यावर हे पहा काय. आत्ता थोडं आमचं फोटो सेशन केलंच आहोत, तर थोड्याशा आठवणी. हे स्क्रिप्ट वगैरे काही लिहिलं नव्हतं, त्यामुळे जे सुचले ते बोलली आहे. थोडं बाजूला आल्या एवढं शांत वाटलं. सगळ्या गर्दी गोंधळातनं दूर. आवळतीचा सूर्य किनारा, आणि किनारा तोही किती स्वच्छ. नाही म्हणता म्हणता खरंच निघायची वेळ झाली. निघतो म्हणता म्हणता अजून एक फोटो. फोटो काही केला संपत नाही. चल, एक बोटीत बसून तरी काढू. समुद्रात नाही तर किनाऱ्यावरच्या बोटीत. बरं, मी एवढी बडबड केली, पण तुम्ही काही नोटीस केलं का? आता अगदी अंधार पडत आलाय, तरी आम्ही निघतोच आहोत. एकदा समुद्रावर गेलं तिथून पाय निघत नाही, हे मात्र खरं. अशाच अजून नवीन समुद्र किल्ले आणि मंदिरं यांच्या गोष्टीसाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. अजून कुठले किल्ले किंवा समुद्रकिनारे आणि मंदिरं तुम्हाला बघायला आवडतात ते कमेंटमध्ये कळवा, आणि सबस्क्राईब